अहिल्यानगरच्या रात्रीच्या हवेत अचानक गडद सावल्या दाटल्यात आणि 3 लाखांच्या रोकड चोरीच्या प्रकरणाने शुक्रवारच्या पहाटेचं नवं रूप धारण केलंय. चाकूचा धाक, कारजवळ आलेला अज्ञात इसम आणि पळवलेली कॅरी बॅग, हे सगळं एका थरारक दृश्यासारखं वाटत होतं. पण पोलिसांनी काही तासातच या नाट्याचा पडदा उघडलाय आणि समोर आला धक्कादायक सत्याचा चेहरा. समतानगरातील अष्टविनायक अपार्टमेंटजवळ रात्री 9:15च्या सुमारास घडलेल्या या गुन्ह्याने शहरात खळबळ उडवली आहे. प्रदीप बिशनदास पंजाबी यांच्या फिर्यादीनुसार 3 लाखाची रोकड पुतण्या शिवम पंजाबी घेऊन येत असताना हा प्रकार घडलाय. चाकूचा धाक दाखवून चोरी असं सुरुवातीला दिसलं, पण पोलिसांनी फुटेजाचा धागेदोरे हातात घेताच चित्र वेगळंच निघालं. चाकूचा धाक दाखवून कारमधील 3 लाख रुपये लंपास झाल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याच्या रात्रगस्तीवरील पोलिसांनी वेगाने तपास सुरू करताच हा गुन्हा काही बाहेरील चोरट्यांनी नव्हे तर कार चालकानेच रचलेला कट असल्याचा उलगडा झालाय. फक्त काही तासात पोलिसांनी चालकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेत चोरीची रोकडही हस्तगत केली आहे. चालक भरतसह कटात सहभागी असलेला नवनाथ भाऊसाहेब जाधव यालाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, सतीश त्रिभुवन, सौरभ त्रिमुखे, बाळासाहेब भापसे यांच्या पथकाने केली आहे.